हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे या लेसनचे आईस ब्रेकर्स आणि इंट्रोडक्शन ऑफ आर के नारायण हे आपण पाहिलेलं आहे. आज आपण ॲक्च्युअल टेक्स्टला सुरुवात करणार आहोत. ओके, सो ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. So, before starting the text, let me introduce you about something about the text. In this lesson, R.K. Narayan deals with an astrologer and his business and how he deals with his customers or client, right? And in this particular text, Indian setting has been given. Okay, so punctually at midday, he opens his bag and spread out his professional equipment. म्हणजे मिडडेला, दुपारला हा ॲस्ट्रॉलॉजर्स काय करतो आहे, त्याचे जे प्रोफेशनल इक्विपमेंट आहे रिलेटेड विथ हिज प्रोफेशन तो ओपन आउट करतो, उघडतो, त्यानंतर तो ठेवतो. विच कन्सिस्टेड ऑफ अ डझन कावरी शेल्स, ज्यामध्ये त्याच्या प्रोफेशनल इक्विपमेंटमध्ये एक डझनभर अशा कावरी शेल्स असतात. कावरी शेल्स म्हणजे मिनिंग दिलेलं आहे इथं अ सी ॲनिमल, म्हणजेच ज्याला आपण कवड्या म्हणतो आपल्या भागामध्ये. अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ, आणि त्याच्याकडे एक स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ असते, कापडाचा तुकडा असते, विथ ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट्स ऑन इट. ऑब्स्क्युअर मीन्स व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड, जे कॉमन माणूस म्हणून आपण समजू शकत नाही. मिस्टिक चार्ट ऑन इट. मिस्टिक चार्ट, ऑब्स्क्युअर मिस्टिक चार्ट मीन्स असं काही त्या कापडावर असं साईन वगैरे केलेले असते, जे साईन्स आपण वाचू शकत नाही, असं त्याच्याकडे एक क्लॉथ असतो, कापडाचा तुकडा असतो स्क्वेअर साईजचा. देन अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पामरे रायटिंग. एक नोटबुक असते आणि पामरे रायटिंग मिनिंग इज गिवन हिअर अ काइंड ऑफ पाम. पाम मीन्स हाताचा जो पंजा असतो, तो पंजा, त्या पंजाच्या सभोवताल काहीतरी लिहिलेलं असते. असे त्याचे काही इक्विपमेंट, प्रोफेशनल इक्विपमेंट तो तिथं पसरवतो आणि त्याचा अशा प्रकारचा व्यवसाय चालू होतो. हिज फोरहेड वॉज रेस्प्लिडेंट विथ सॅक्रेट ॲश अँड व्हर्मिलियन. त्याच्या कपाळावर ब्राईट कलरचं म्हणजे ब्राईट सॅक्रेट ॲश लावलेलं असतं. सॅक्रेट ॲश म्हणजे काय आहे, तर आपण त्याला आपल्या भागामध्ये अंगारा म्हणतो, बरोबर आहे. ॲश म्हणजे होते राख, सॅक्रेट ॲश म्हणजे अंगारा. अँड व्हर्मिलियन, आणि एक टिका त्याने लावलेला असतो. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे डोळे हे चकाकतात विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम, आणि एक प्रकारचं ॲबनॉर्मल म्हणजेच डिफरंट फ्रॉम व्हॉट इज नॉर्मल, म्हणजे जे नॉर्मल लोकांचे जे डोळे असते त्यापेक्षा काहीतरी वेगळे डोळे त्याचे चकाकते. विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर. म्हणजे अर्थातच काय म्हणते, त्याचे डोळे तसे का झालेले आहे, किंवा त्याच्या डोळ्यातून असे स्पार्क का निघतात, कारण की विच वॉज रिअली ॲन आउटकम ऑफ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर अ कस्टमर, कारण की तो नेहमी त्याच्या कस्टमरचा शोध घेत असतो, बरोबर आहे, इकडे तिकडे पाहत असतो. बट विच हिज सिम्पल क्लायंट टूक टू बी अ प्रॉफिटिक लाईट अँड फेल्ड कम्फर्टेड. मात्र जे स्पार्क त्याच्या डोळ्यामधून निघतात, त्या स्पार्कला जे सिम्पल क्लायंट असते, जे कस्टमर्स असते किंवा जे ग्राहक असते, काय समजते, टूक टू बी प्रॉफिटिक लाईक, एक दूरदृष्टी आहे ह्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये, असं त्या साध्या भोळ्या कस्टमर्सला वाटतं. अँड फेल्ड कम्फर्टेड, आणि अशा प्रकारे ते सिम्पल क्लायंट यांना कम्फर्ट वाटतं. द पॉवर ऑफ हिज आईज वॉज कन्सिडरेबली एन्हान्स्ड बाय, मीन्स इन्क्रीज्ड बाय.
आणि त्याच्या ज्या डोळ्याचा जो पॉवर आहे तो आणखी कशाने वाढतो? बाय देअर पोझिशन प्लेस्ड ॲज दे वर बिटवीन द पेंटेड फोरहेड अँड द डार्क व्हिस्कर्स विच स्ट्रीम डाऊन हिज चीक्स. तर पहा, म्हणजे त्याच्या डोळ्याची जे पोझिशन कशी रेखाटलेली आहे इथं, त्याचं कपाळ हे पेंटेड झालेलं आहे. ऑफकोर्स त्या अंगारा तो कपाळावर लावतो आहे, टिक्का तो लावतो आहे, आणि डार्क व्हिस्कर्स, व्हिस्कर्स मीन्स झुपकेदार मिशा, आणि त्याच्या काळ्या काळ्या अशा मिशा आहे. मिशा आणि कपाळ याच्यामध्ये त्याचे ते डोळे वसलेले आहे. बरोबर आहे. वी स्ट्रीम डाऊन हिज चिक्स इवन हाफ विट्स आईज वूड स्पार्कल इन सच ए सेटिंग. म्हणजे एखाद्या अर्धज्ञान असलेल्या व्यक्तीनं जरी असं सेटिंग केलं, कपाळाला राख लावली, झुपकेदार मिशा आहे, टीका लावलेला आहे, बरोबर आहे, त्याच्या डोळ्यामधून देखील असे स्पार्कल निघेल, असे लेखक इथं म्हणतो आहे. टू क्राऊन द इफेक्ट he wound a saffron colored turban around his head. टू क्राऊन द इफेक्ट म्हणजे आणखी परिणाम साधण्यासाठी त्यानं काय केलेलं आहे? सॅफ्रॉन कलरचं टर्बन, एक पगडी घातलेली आहे. राईट. हे बघा, WOUND, उंड हा वाइंडचा पास्ट टेन्स आहे. WIND इथं व्हर्ब झालेला आहे, आणि उंड हा V2 आहे, पास्ट टेन्स आहे. विंडचा अर्थ होते गुंडाळणे. WIND, विंड म्हणजे वारा पण होते, आपण हे पण माहिती आहे, पण त्याची पोझिशन ते नाव नसायला पाहिजे. राईट. ही उंड परिधान करणे. अ सॅफ्रॉन कलर टर्बन अराउंड हिज हेड. धिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. आणि अशा प्रकारची जे कलर स्कीम आहे तो कधीही विसरत नाही. आता कलर स्कीम म्हणजे कुठलं? एक व्हर्मेनियन लावणं म्हणजे टीका लावणं, त्यानंतर सॅक्रेट ॲश अंगारा लावणं, झुपकेदार मिशा, आणि सॅफ्रॉन कलरची टोपी किंवा त्याला आपण फेटा म्हणतो. हे स्कीम कधीच फेल होत नाहीत. नेहमी तो तसा पोशाख घालत असतो. पीपल वर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज आर अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस ऑर देहलिया स्टाक्स. राईट. त्याच्याकडे लोक कशा अट्रॅक्ट होतात? जशा मधमाशा एखाद्या देहलिया स्टॉक्सकडे किंवा कॉस्मॉसकडे अट्रॅक्ट होतात. आता कॉस्मॉस किंवा देहलिया काय आहे? तर देहलिया मीन्स अ प्लॅन्ट दॅट हॅज ब्राईट अँड ब्युटिफुल फ्लावर्स. असं एखादं प्लॅन्ट आहे ज्याला पांढऱ्या कलरचे सुंदर फुलं येतात. किंवा कॉस्मॉस मीन्स ॲन ऑर्नामेंटल प्लॅन्ट विथ ब्राईटली कलर्ड फ्लावर्स. आणि हे देखील एक प्लॅन्ट आहे ज्याला ब्राईट असे फ्लावर्स म्हणजे पांढऱ्या रंगाचे फ्लावर्स येतात. ज्याप्रमाणे मधमाशा त्या कॉस्मॉस किंवा देहलिया स्टॉक्सकडे वळतात, अट्रॅक्ट होतात, त्याचप्रमाणे कस्टमर्स किंवा पीपल त्या ॲस्ट्रॉलॉजर्सकडे वळतात, ॲल्युरिंग होतात. ओके. हे सॅट अंडर द बोझ ऑफ अ स्प्रेडिंग टॅमॅरिन ट्री. आणि तो त्या विस्तृत अशा पसरलेल्या अशा चिंचेच्या झाडाखाली बसतो. बोझ मीन्स फांद्या, बिग ब्रांचेस ऑफ अ ट्री. त्या फांद्याखाली किंवा म्हणा त्या मोठ्या अशा टर्मरिन ट्री खाली तो बसतो आहे. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. आणि जिथे तो बसतो तो रस्ता सरळ टाउन हॉल पार्कपर्यंत जातो आहे. म्हणजे असं समजून घ्या की जिथे तो बसतो ते महत्त्वाची मार्केट प्लेसची जागा असेल. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि भरपूर कारण आहे म्हणते हे ठिकाण रिमार्केबल असण्यासाठी. म्हणजे सांगितल्याप्रमाणे दॅट इज अ मार्केट प्लेस. ओके. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मूविंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. अ सर्जिंग क्राऊड म्हणजे एक मोठी जे गर्दी असते ती नेहमी ये जा करत असते या रस्त्यावर. फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, सकाळपासून तर रात्रीपर्यंत बरेच लोक त्या रस्त्याने ये जा करत असते. आणि अशा प्रकारे तो त्या मार्केट प्लेसमध्ये त्याचे प्रोफेशनचे इक्विपमेंट्स घेऊन तो बसतो आहे.
A variety of trades and occupations was presented all along its way. आणि याच रस्त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय, ट्रेड्स देखील आपल्याला पाहायला मिळते. मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर, पहा मेडिसिन सेलर्स पण आहे, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर आहे ना, म्हणजे एका जुन्या काळामध्ये म्हणू शकतो. स्टोलन हार्डवेअर म्हणजे असं चोरीचा माल म्हणतो आपण, चोर बाजार. अँड जंग, मॅजिशियन्स अँड अबो ऑल अँड ऑक्शनियर्स ऑफ चीप क्लॉथ्स. ऑक्शनियर म्हणजे तसं तर ॲक्च्युली लिलाव करणारा होते, पण इथं चीप क्लॉथ्स विकणारे, जे स्वस्त जे कपडे आपल्याला मिळतात मार्केटमध्ये ते विकणारे आहे. मॅजिशियन्स आहे, काही जंक फूड आहे. तर अशाच प्रकारचे ते मार्केट प्लेस होतं आणि तिथंच त्या ॲस्ट्रॉलॉजरची पण एक प्लेस होतं, तिथं तो बसायचा. हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे. हिअर डीन अ लाऊड अँड प्रोलॉंग नॉईस. डीन मीन्स अ लाऊड अँड प्रोलॉंग नॉईस, मोठ्यानं ओरडणे किंवा असा खूप काळ असा आवाज चालणे. ऑफकोर्स हे मार्केट प्लेस असल्यामुळे या सगळ्या गोष्टी तिथे येणारच. सो हू क्रिएटेड इनफ डीन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाऊन. होल टाऊन, पूर्ण गावातील लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी नेहमी तिथं गोंधळ असायचा, आपापला माल ते विकायचे. नेक्स्ट टू हिम इन vociferousness came a vendor of fried groundnut. vociferousness being loud and noisy. आणि त्या ॲस्ट्रॉलॉजरलाच लागून असलेला एक व्हेंडर असायचा आणि तो फ्राईड ग्राउंडनट विकायचा. तो देखील त्याचा माल मोठ्या मोठ्याने ओरडून विकायचा. हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम इच डे. सो ही हॅज गिवन डिफरंट नेम्स टू हिज वेअर्स. आणि त्याच्या मालाला वेगवेगळ्या नावाने तो बोलवायचा, संबोधायचा. कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम. कुठल्या दिवशी तो त्याला बॉम्बे आईस्क्रीम म्हणायचा. आता ॲक्च्युली दुकान कुठलं होतं त्याचं, फ्राईड ग्राउंडनटचं आहे ना, जे शेंगदाणे म्हणतो आपण भाजलेले. कुठल्या दिवशी तो बॉम्बे आईस्क्रीम त्याला म्हणायचा वन डे. अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली ऑलमंड म्हणायचा. दिल्ली ऑलमंड नाव ठेवलेलं होतं त्यानं. अँड ऑन द थर्ड राजास डेलिकेसी. तर कुठल्या दिवशी त्याला राजास डेलिकेसी असं नाव द्यायचं. ओके. अँड सो अँड सो फोर्थ. अशा प्रकारे वेगवेगळ्या दिवशी तो फ्राईड ग्राउंडनटला वेगवेगळे नाव तो द्यायचा. अँड पीपल फ्लॉक टू हिम. लोक त्याच्याकडे तुफान गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ धिस क्राऊड डॅलिड बिफोर द ॲस्ट्रॉलॉजर्स टू. डॅलिड, वेस्टेड टाईम जस्ट हँगिंग अराउंड. आणि तिथे जे भरपूर लोकांची जी गर्दी होत होती, तीच गर्दी त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे देखील असायची. दे ऑल्सो स्पेंड देअर टाईम around that astrologer because in such a profession or in such a profession people were certainly attracted, right? The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ॲस्ट्रॉलॉजर्स ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ द फ्लेअर. फ्लेअर म्हणजे आपण एक प्रकारची ज्योत म्हणू शकतो. आता ॲस्ट्रॉलॉजर त्याचा व्यवसाय कसा तो चालवायचा, बाय द लाईट ऑफ द फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप. क्रॅकल्ड मिनिंग मेड शार्प नॉइसेस, म्हणजे असे अधूनमधून शार्प असे आवाज यायचे. अँड स्मोक्ड अप अबो द ग्राउंडनट हिप नियर बाय. ग्राउंडनट हिप, हिप म्हणजे गंजी, एक प्रकारची गंजी. आणि जे शेंगदाण्याचे जे गंजी असेल त्या व्हेंडरकडे त्याच्यातून स्मोक निघायचा है ना. त्याचा जो व्यवसाय सुरू होता, काही आवाज देखील करायचा क्रॅकल्ड असा. आणि अशा प्रकारे त्याच वातावरणामध्ये त्या ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय देखील तो त्या लाईटमध्ये ट्रान्झॅक्ट करायचा. Half the enchantment of the place was due to the fact
that it did not have the benefit of municipal lighting. Enchantment meaning is given here magical effect or charm. Means half the enchantment of the place was due to the fact, म्हणजे अर्ध एक मॅजिकल वातावरण तिथं कशामुळं बनायचं, या कारणामुळं दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट्स ऑफ म्युन्सिपल लाईटिंग. म्हणजे जे स्ट्रीट लाईट ज्याला आपण म्हणतो, ते स्ट्रीट लाईट तेथं नव्हते. तर लाईट कुठले होते, जसं तो ग्राउंडनट विकणारा जो व्हेंडर होता किंवा इतर व्यवसाय असेल, त्यांचे जे लाईटिंग्स आहे त्या उजेडामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर्स त्याचा व्यवसाय पार पाडायचा. याच्याकडे कुठलं दुकान नव्हतं, किंबहुना कुठला लाईट नव्हता. आणि म्हणूनच की काय, अशा वातावरणा म्हणजे अर्ध एक मॅजिकल दृश्य किंवा मॅजिकल इफेक्ट निर्माण व्हायचा. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. पहा आता ते ठिकाण जिथं ॲस्ट्रॉलॉजर बसायचा, ते ठिकाण कशानं चकाकत राहायचं, बाय शॉप लाईट्स. म्हणजे आजूबाजूला जे दुकानं असेल त्या दुकानाचा लाईट, त्या दुकानाच्या लाईट्सचा जो लाईट्स येत होता त्या लाईटमध्येच तो ॲस्ट्रॉलॉजर आपला व्यवसाय पार पाडायचा. वन ऑर टू हॅड हिसिंग गॅस लाईट. आणि एक दोन लोकांकडे तर हिसिंग गॅस लाईट्स होते. आता हिसिंग म्हणजे काय, एक गॅस लाईट म्हणजे हे एक जुना प्रकार आहे, आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळत होता. आणि त्याचा आवाज हिस असा आवाज यायचा. हिस इट इज अ साऊंड ऑफ अ स्नेक, राईट. म्हणजे तो आवाज करायचा तो गॅस लाईट. सम हॅड नेकेड फ्लेअर्स स्टक ऑन द पोल्स. काही लोकांकडे तर मशाल म्हणू शकतो आपण, नेकेड फ्लेअर्स ज्योत निघणारे ऑन द पोल्स, म्हणजे एखाद्या पोलवर किंवा काठीवर असलेलं लाईट, म्हणजे सोप्या भाषेत मशाली म्हणू शकतो. अशा प्रकारे तिथं लाईटिंगची व्यवस्था होती. सम वर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प. आणि कुणाचे तर दुकानं सायकल लॅम्प्सनं लिट अप व्हायचे. अँड वन ऑर टू लाईक द ॲस्ट्रॉलॉजर मॅनेज विदाऊट लाईट्स ऑफ देअर होन. आणि एक दोन तर असे व्हेंडर्स होते किंवा दुकानदार होते की त्यांच्याकडे लाईटच नव्हते. जसा हा ॲस्ट्रॉलॉजर आहे, स्वतःचा याचा लाईट नव्हता की याच्याकडे लॅम्प नव्हता. आणि तसेच त्या इतर दुकानांचा जो प्रकाश पडायचा, त्या प्रकाशामध्ये हा आपला व्यवसाय चालवायचा. आणि ॲस्ट्रॉलॉजर हा एकटाच असा नव्हता, तर इतर काही व्यावसायिक देखील ज्यांचे स्वतःचे दुकान नव्हते किंवा स्वतःची लाईटिंग नव्हती, तरी ते आपला व्यवसाय पार पाडायचे. इट वॉज bewildering crisscross ऑफ लाईट्स. bewildering, कन्फ्युजिंग और baffling. crisscross means an intersecting pattern of lights rays and moving shadows. आणि अशा प्रकारे एकमेकांच्या दुकानातून जे लाईट्स पडायचे, त्याचं मिश्रण व्हायचं, ते कन्फ्युजन करणारं होतं, त्याचे शॅडोज पडायच्या. आणि अशा प्रकारे एक इमॅजिन करा, एखाद्या अगदी ग्रामीण भागामध्ये आजही आपल्या अगदी खेड्यापाड्यांमध्ये अशा प्रकारचे दृश्य दिसतो आहे, बरोबर आहे. एखादा पिंगळ फुटाणे विकणारा एखाद्या दुकानाच्या कडेला तो बसतो, त्याचं स्वतःची लाईटिंग तिथं नसते, पण त्या किराणा दुकान असो, कपड्याचं दुकान असो, आणखी कुठलं दुकान असो, त्याच्या आडोशाला तो बसतो आणि आपला माल तो विकतो आहे. धिस सुटेड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेरी वेल. आणि असं सेटिंग, याचा संपूर्ण फायदा त्या ॲस्ट्रॉलॉजरला व्हायचा. ते सेटिंग त्याला सूट करायचं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रॉलॉजर. एक रिझन सांगितलेला आहे की त्याला ॲस्ट्रॉलॉजर तो ॲस्ट्रॉलॉजर कधी होईल असं त्याला पण माहिती नव्हतं. व्हेन ही बिगॅन हिज लाईफ, जेव्हा त्याने त्याच्या जीवनाला सुरुवात केली तेव्हा त्याला असं कधी वाटलं नव्हतं की हा ॲस्ट्रॉलॉजर होईल म्हणून. अँड ही न्यू नो मोर ऑफ व्हॉट वॉज गोइंग टू हॅपन टू अदर्स. आणि त्याला हे पण माहिती नाही आहे, जरी तो भविष्य सांगतो आहे कस्टमरचं, क्लायंटचं किंवा लोकांचं, तरी त्याला हे माहिती नाही अजिबात की लोकांसोबत काय होणार आहे. जसं
then he knew what was going to happen to himself the next minute. म्हणजे एका मिनिटमध्ये त्याच्यासोबत काय होणार आहे जसं हे त्याला माहीत नाही आहे, तसंच इतरांसोबत देखील काय होईल याची पण त्याला स्लाईड्सची पण कल्पना नाही आहे. आणि जेव्हा त्यानं त्याचं खरं जीवन सुरू केलं तेव्हा पण त्याला माहीत नव्हतं की ह्या फ्युचरमध्ये ॲस्ट्रॉलॉजर होईल म्हणून. आणि म्हणून त्याला हे अंधुक असं सेटिंग अतिशय सूट करून राहिलेलं आहे, बिकॉज his ideas about astrologies are not so clear, right? he was such he was as much a stranger to the stars as were his innocent customers. Means, for example, we the common people are unaware about the stars and the moons and all those things, right? Similarly, he himself was completely a stranger to his own star and this astrology. त्याला जसं कस्टमर्सला किंवा इनोसंट कस्टमरला त्या स्टार्सचं कुठलं देखील ज्ञान नसतं, तसंच त्याला स्वतःला देखील तो कम्प्लिटली अनअवेअर होता. तरी तो त्याचा व्यवसाय पाडायचा, त्यामधून तो अर्निंग करायचा. आपण जसं जसं पुढे जाऊ आपल्याला त्याचं स्किल कळेल, ते ॲस्ट्रॉलॉजरचं स्किल कळेल. Yet he said things which pleased and astonished everyone. तरी तो अशा प्रकारच्या गोष्टी बोलायचा ज्यामुळे लोक खुश होतील, अँड ॲस्टॉनिश्ड अदर, काहींना आश्चर्य त्याचं वाटत असेल. हिअर प्लीज मीन्स खुश होणे. ओके, that was more a matter of study, practice and shrewd guesswork. Shrewd, good at judging people, or clever, ज्याला आपण चलाक असं म्हणतो. सो दॅट वॉज मोर अ मॅटर ऑफ स्टडी. आणि हा प्रोफेशन म्हणजे काय, तर एक स्टडीयस प्रोफेशन असतो. स्टडी म्हणजे कुठला, दे सच अ ॲस्ट्रॉलॉजर स्टडी people, society, their mentality, their problems, their worries, what is going to happen with them, राईट? अशा प्रकारचा जो स्टडी असतो ते मॅटर करते. अँड प्रॅक्टिस, आणि जो अनुभव त्या ॲस्ट्रॉलॉजरला आतापर्यंतचा आलेला असतो वेगवेगळ्या कस्टमर्सला धरून त्यावर, अँड श्रेव्ड गेसवर्क, आणि हे लोक गेस करण्यासाठी अतिशय तरबेज असतात. ह्या सगळ्यांचा आधार घेऊन ते त्यांचा प्रोफेशन चालवतात आणि चांगल्या प्रकारे चालवतात. आजही पहा, हात दाखवण्याची प्रथा आपल्या भागामध्ये आहे. लग्न असो तरी हात दाखवतात. विहीर खोदायची असेल तरी त्या ॲस्ट्रॉलॉजरकडे विचारपूस करतात. बाळ जन्माला आलं असेल तरी आपण त्याच्याकडे जातो. कोणाचा मृत्यू झाला असेल तरी त्याच्याकडे जातो, राईट? आणि हा प्रकार आज आधुनिक पिढी म्हणून आपण थांबवायला पाहिजे. एनिवे, ऑल द सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. ते काही असो, त्याचा कसाही प्रोफेशन असो, पण इथं लेखक काय म्हणते, इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर. जसे इतर जे लोक आपापलं काम करतात असंच हा पण काम करायचा. अँड ही डेझर्ट्स द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ अ डे. आणि जितके तो पैसे घरी न्यायचा, वेजेस घरी न्यायचा, वेजेस म्हणजे पगार, आता पगार तर नसेल त्याला आपण पैसे म्हणू शकतो इथं. हे डेझर्ट इट, लेखक म्हणतो की हे डेझर्ट इट, तो त्यासाठी पात्र होता. कारण की हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी देखील त्या व्यक्तीकडे स्किल असावं लागतं. अशा प्रकारे या पहिल्या 1-2 पॅसेजमध्ये आपल्याला काय सांगण्यात आलेलं आहे, वी आर टोल्ड अबाउट द setting of that town, then the how that astrologers decorate himself with that sacred ash and vermilion, etc. ओके, आणि तो ज्या ठिकाणी बसायचा तिथं कुठले कुठले व्यवसाय चालत होते त्याची एक आयडिया आपल्याला ह्या पहिल्या पॅसेजमध्ये आलेली आहे. नेक्स्ट वी विल टर्न टुवर्ड्स नेक्स्ट पार्ट. तर आपण हा पार्ट आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, ओके.